निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षेला सामोरी जातीये। कारण याच निवडणुकीमधून असली आणि नकली शिवसेनेचा फैसला होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक जागा आणि अधिक मतं घेतल्यास आम्हीच खरे असल्याचं सांगत न्यायालयीन लढ्यामध्ये आमदार अपात्रतेच्या लढ्याला हा निकाल बळ देणारा ठरेल, तर जागा जिंकता न आल्यास ठाकरेंवर विश्वास असणाऱ्या शिवसैनिकांना भावनिक धक्का बसेल। त्यामुळे ही निवडणूक असली आणि नकली शिवसेनेचा फैसला करणारी नेमकी कशी ठरेल हेच या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। 2014 मध्ये शिवसेना भाजप लोकसभा एकत्र लढले, पण विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढले। शिवसेनेची भाजपशी फारकत झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी स्वबळावर मोदी लाटेला तोंड देत 63 आमदार निवडून आणले होते। मात्र भाजपने त्याही पुढे मुसंडी मारत राज्यातल्या क्रमांक 1 चा पक्ष हे स्थान मिळवलं होतं। पुढे 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभा शिवसेना आणि भाजपने एकत्रच लढवल्या, पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला आणि युती तुटली। त्यानंतर पुढे काय झालं हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊकच आहे। आता या निवडणुकीत तर परिस्थिती पूर्ण बदलली आहे। शिवसेनेचे 2 भाग झाल्याने राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी तब्बल 13 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय। त्यात मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम हे मुंबईतील 3 मतदारसंघ आहेत। यामुळे मुंबई कोणाची याचा निर्णय या लोकसभेमध्ये लागणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मतदारसंघात आणि कल्याणमध्ये दोन्ही सेना समोरासमोर आहेत। नाशिकमध्येही 2 शिवसैनिकांत लढत होणार आहे, तर हातकणंगले, मावळ, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली या मतदारसंघात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना सामना झालाय। आता ही लढाई फक्त शिवसेनेची नाही, तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वाची आहे। ही लढाई खऱ्या अर्थाने शिवसेनेचे दावेदार कोण हे ठरवणार आहे आणि मुंबईवरचा भाजपचा प्रभाव किती आहे हेही स्पष्ट होणार आहे। म्हणजे भाजपची यंदा अग्निपरीक्षा म्हणावी लागेल। शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21 जागा, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना 15 जागा लढवतीये। यातल्या कोणत्या जागांवर मतदान झालं हे आपण पाहिलंय आणि कुठे बाकी आहे तेही पाहिलंय। आता जनसमर्थन कुणाला हे निकाल दाखवणार आणि जनता कुणाच्या पाठीशी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या लढाईत मांडला जाणार। पक्षाचा प्रतोद कोण, पक्षादेश झुगारून आमदार पळाले, त्यांचा निर्णय अपात्रता ओढवणार आहे का, असे कळीचे विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना निकालाचा अर्थ पुढच्या युक्तिवादातही महत्त्वाची भूमिका बजावेल। शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई न्यायालयामध्ये लढली जाते। आम्ही जास्तीत जास्त मतं मिळवून न्यायालयात खरी शिवसेना आमचीच हा युक्तिवाद सुरू करू, असं या न्यायालयीन लढाईची सूत्र सांभाळणारे नेते अनिल परब सांगतात। मताधिक्य जास्त असावं यासाठीच दोन्ही गटांनी जास्तीत जास्त जागा लढता याव्यात यासाठी आग्रह धरला होता। शिवसैनिक पेटून उठावा, त्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचणाऱ्या महायुतीच्या विरोधात मतदान करावं यासाठी संपर्क अभियानांवर जोर दिला जातोय। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। एकनाथ शिंदे यांची सर्व मदार भाजपवर आहे। मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपची लढाई जवळपास बरोबरीत थांबली होती। 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक भाजप आणि शिवसेना परस्परांविरोधात लढले, तेव्हा भाजपने 2009 मध्ये शिवसेनेकडे असलेल्या 12 जागा खेचून घेतल्या होत्या। ज्या 52 जागांवर दोघांची टक्कर झाली त्यातील 32 ठिकाणी भाजप आघाडीवर होता। भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात तुलना केली तर आम्ही सरस आहोत। आमच्याकडे मोदी यांचं नेतृत्व आहे, हिंदुत्व आहे आणि जनतेच्या भावना आहेत, असं भाजप नेते आशिष शेलार नमूद करतात। आम्ही नक्की जिंकू, उद्धव ठाकरे गटाच्या पुढे असू, असंही त्यांचं म्हणणं आहे। तर अनिल परब यांचं मत वेगळं आहे। 2014 मध्ये युती अचानक तुटली, प्रचाराला वेळच मिळाला नाही। आता तसं नाहीये। आमच्यावर झालेला अन्याय लोकांना ज्ञात आहे, प्रचाराला भूमिका स्पष्ट करायला पुरेसा अवधी मिळालाय, असं परब यांचं म्हणणं आहे। स्वतः उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या पक्षाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप आहे. शिवसेनेने जास्त जागा लढण्यास भाजपचा आक्षेप होता. मात्र नंतर न्यायालयीन लढ्याची व्याप्ती ही पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असलेली मतं लक्षात घेता जास्त जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं भाजप नेते स्पष्ट करतात. मुंबईतील मराठी मतं नेमकी कुठे जातील यावरही बरंच काही अवलंबून असेल. उद्धव ठाकरे समर्थकांचं म्हणणं आहे की आमदार तिकडे गेले असली तरी सामान्य शिवसैनिक आमच्याकडे. शिवसेना म्हणते मुंबईतले नगरसेवक बहुसंख्येनं आमच्याकडे येत असताना जनतेच्या मनात काय आहे ते स्पष्ट दिसतंय. त्यामुळे दोन्ही पक्षात जास्त जागा कोण जिंकणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होणं फार महत्त्वाचं झालंय. कारण विधानसभेच्या जागा वाटपात आपापल्या आघाडीत कुणाला किती जागा मिळणार हे त्यावरच ठरणार आहे आणि त्यामुळेच ही लोकसभा निवडणूक असली आणि नकलीचा फैसला सांगणारी ठरेल. बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.